आज मी तुम्हाला दोडक्याचे काप बनवून दाखवणार आहे। आता हा दोडका घेतलेला हा पूर्ण नितळलेला आहे। त्याचं पाणी तर पुसून जरी घेतला तरी चालेल आणि वरच्या शिरा आहेत का नाही एकदम कवळ्या आहेत तर हलकेशा काढायचे, आपल्याला जास्त काढायची गरज नाहीये। पाठीमागची बाजू कट करून घ्यायची। आता ह्याचे काय करायचे, तुम्हाला किती मोठे काप पाहिजे त्याप्रमाणे करायचे। आता हे आहे ना ह्याचं अशा पद्धतीत कट करायचे, एकदम कवळा आहे बघा। हे बघा असे काप करायचे। आता आपल्याला कापासाठी साहित्य बघा, ही मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा ही गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा हा चाट मसाला घेतलेला आहे, थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर घेतलेली आहे। तर आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ, 1 चमचा टाकलेला आहे बारीक 0 नंबरचा रवा आणि 1 चमचा टाकलेला आहे तांदळाचं पीठ। तर आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं। अशा पद्धतीत असं दाबून दाबून चांगलं लावून घ्यायचं। मस्त असं बघा मी दाबून दाबून लावून घेतलेलं आहे आणि करताना असं झाडून घ्यायचं। तवा गरम करत ठेवलाय बघा, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालेल आणि ह्याला काय करायचं, चांगलं कडक गरम होऊन द्यायचं आणि अशा पद्धतीत बघा ठेवून घ्यायचे। बारीक ह्याच्यावर आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे असे चांगले। 1 मिनिट झालेलं आहे बघा। साईडचं तेल मी असं वरती चमच्यानं टाकलं होतं, असं पलटी करून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा 2 मिनिटं झालं मी असं ठेवलं होतं, तर बघा मस्त असे भाजले गेलेले। आता हे बघा मी असं साईडनं टाकत आलेले आहे, तर मी इकडून हे सगळे भरून घेणार आणि ही एका साईडला ठेवणार असं।